नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीवर, आपल्या हक्काचे विचार. नमस्कार, आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत. कोपरगाव बुद्ध विहारात वर्षावास मालिकेतील 6वे पुष्प वर्षावास मालिका सोहळा धम्ममय वातावरणात संपन्न. भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक 4 उल्वे नोड आणि वॉर्ड शाखा उल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत सुरू असलेल्या वर्षावास मालिकेतील 3रे पुष्प रविवारी 23 ऑगस्ट 2026 रोजी कोपरगाव बुद्ध विहारात उत्साहात पार पडले. सकाळी 10:30 वाजता बौद्धाचार्यांच्या व केंद्रीय शिक्षकांच्या उपस्थितीत महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभाग शाखेच्या महिला संघटिका सुषमाताई ढाले यांनी केले. अध्यक्षपदी विभाग शाखेच्या महिला उपाध्यक्षा मनीषाताई अहिरे यांची निवड करण्यात आली. त्यास वॉर्ड शाखेच्या संस्कार सचिवा शकुंतलाताई साळवे यांनी अनुमोदन दिलं. महापुरुषांच्या पूजनाचा मान अल्पोपहार दानदाते भारतीय बौद्ध महासभा उल्वे नोड विभाग क्रमांक 4 ची संपूर्ण कार्यकारिणी व वॉर्ड शाखा सर्व पदाधिकारी यांना मिळाला होता. उपस्थित शाखेचे बौद्धाचार्य तसेच संस्कार उपाध्यक्ष अतिश गांगुर्डे यांनी बौद्ध संस्कार विधी संपन्न केले. वॉर्ड शाखेच्या संस्कार सचिवा शकुंतलाताई साळवे यांनी उपस्थितांचे व मान्यवरांचे स्वागत केलं. तसेच प्रमुख वक्त्या श्रामनेरी बौद्धाचार्या व केंद्रीय शिक्षिका उषाताई बोरगे यांनी सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावर साध्या, सोप्या व प्रभावी भाषेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लहानपणापासून कोणत्या परिस्थितीत व कसे शिक्षण घेतले व त्यांना सिम्बॉल ऑफ नॉलेज का म्हटले आहे याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केलं. शाखेच्या प्रथेनुसार भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक 4 उल्वे नोड शाखा पदाधिकारी व सर्व वॉर्ड शाखा पदाधिकारी यांना आशीर्वाद गाथेच्या माध्यमातून त्यांच्या प्रती व त्यांच्या कुटुंबप्रती मंगलकामना व्यक्त करण्यात आली. अध्यक्षीय मनोगतातून मनीषाताई अहिरे यांनी उपस्थितांना विभाग शाखा राबवित असलेली वर्षावास मालिका त्याचबरोबर विहारात सहपरिवार मोठ्या संख्येने येण्यासंबंधी आवाहन केलं व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाईचा त्यामागील त्याग याविषयी मार्गदर्शन केलं. विभाग शाखेच्या संरक्षण सचिवा अर्चनाताई कांबळे यांनी सुंदर असं आभार प्रदर्शन केलं. विभाग शाखेचे अध्यक्ष धनंजय कांबळे यांनी महत्वाच्या विषयांवर प्रकाश टाकून भारतीय बौद्ध महासभा या संस्थेद्वारे बुद्धगया येथे नेण्यात येणाऱ्या धम्म सहलीबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. नंतर सामूहिक सरनोत्तर घेऊन कार्यक्रमाची सांगता केली. तदनंतर उपस्थितांनी अल्पोपहाराचा व लालासाहेब कांबळे व मंगलाई कांबळे यांनी आणलेल्या फलाहाराचा आस्वाद घेतला. सदर कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल माजी अध्यक्ष तथा बुद्ध विहार व्यवस्थापक बीटी कांबळे गुरुजी, भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल श्रामनेरी बौद्धचार्य दीपाताई खरात, केंद्रीय शिक्षिका संगीताई भीमराव गवळी, अपेक्षाताई जाधव, संगीताताई खरे, समता सैनिक दलाचे देवानंद कांबळे, संगीताताई दिपके, मनीषाताई सदार, भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक 4 चे अध्यक्ष धनंजय बाबूराव कांबळे, कोषाध्यक्ष छगन भावळे, संरक्षण उपाध्यक्ष अरविंद खरात, महिला सचिव उज्ज्वलाताई सोनारे, महिला संघटिका कविताताई जाधव, वॉर्ड शाखा अध्यक्ष राजेंद्र साळवे, संरक्षण उपाध्यक्ष पोपटराव कांबळे, सरचिटणीस चंद्रकांत अहिरे, वॉर्ड शाखा महिला सचिवा संगीताताई मणिकडे, महिला संघटिका सुजाताताई खंडागळे तसेच वंचित बहुजन आघाडी उल्वे शहर उपाध्यक्ष सतीश ढाले, खजिनदार सतीश बनसोडे, महिला अध्यक्षा विद्याताई उन्मने, मीडिया प्रचार प्रसारक महेंद्र माघाडे व कार्यकारिणी धम्मोपासक लक्ष्मण कसबे, भीम कांबळे, विजय उन्मने, लालासाहेब भगवंत गायकवाड, भगवान वाघमारे, सुधाकर सुरवाडे, बळीराम मुजमुळे, गौतम मोरे, महेंद्र जाधव, रवींद्र गोडबोले, चंद्रकांत मोहिते, राजेंद्र खरे, महिला उपासिका अलका सानप आजी, गुलाब खंडागळे आई, शालिनी कसबे आई, सुनीता कांबळे आई, सरस्वती धनंजय कांबळे, सुवर्णा शुक्ला, योगिनी गांगुर्डे, करुणा सुधाकर सुरवाडे, मंगल लालासाहेब गायकवाड, आशा सतीश बनसोडे, अरुणा मुजमुळे, मंगला भगवान वाघमारे, अस्मिता माघाडे, रेखा पैठणे, अनिता मोरे, ज्योती पाचपांडे, बाल उपासक रिदम धनंजय कांबळे, गौतमी कसबे, समृद्धी पैठणे, जान्हवी गांगुर्डे, स्नेहल सुधाकर सुरवाडे, प्रेम सुधाकर, ओमकार सुरवाडे,
दर्शना पाचपांडे, आरुष सोनारे, आर्यन देवानंद कांबळे, संस्थेचे पदाधिकारी, वार्ड शाखा पदाधिकारी, तालुका शाखा पदाधिकारी, बौद्धाचार्य श्रामनेरी, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, समता सैनिक तसेच विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर, उपासक, उपासिका, बालबालिका इत्यादी धम्म बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज, उल्वे. अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. धन्यवाद. भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक 4 उल्वे रोड च्या शाखेच्या माध्यमातून वर्षभरासाठी साजरा आहे. अध्यक्षाची निवड होईल, महापुरुषाच्या प्रतिमेचे पूजन होईल, बुद्ध संस्कार विधी संपन्न होईल, उपस्थितांचे स्वागत होईल, नियोजित विषयावर मार्गदर्शन होईल, अध्यक्ष मनोगत होईल, आभार प्रदर्शन होईल, त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल. कार्यक्रम छोटा असो या मोठा, कार्यक्रमाला अध्यक्षाची गरज असते. म्हणून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विभाग शाखेच्या महिला उपाध्यक्षा मनीषाताई अहिरे यांनी भूषवावे अशी मी त्यांना विनंती करते. आलेल्या अध्यक्षाच्या सूचनेला मी सर्वानुमते अनुमोदन देते. जय भीम. कारुणिक तथागत गौतम बुद्ध, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, तुम्हा आम्हाचे मुक्तीदाते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृतीस त्यागास कार्यास माझा पंचांग प्रणाम. तमाम भारतीयांची मातृसंस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या तृतीय राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या जलदगतीने चाललेल्या धम्म कार्यास माझा सविनय जय भीम. इथे उपस्थित उपासक, उपासिका, बालक, बालिका व विविध क्षेत्रातून आलेले सर्व मान्यवर, आपल्या सर्वांना माझा सविनय जय भीम. आज आपण भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक 4 उल्वे रोड या शाखेच्या माध्यमातून वर्षावास मालिकेचे 6वे पुष्प गुंफत असताना इथे उपस्थित आज आपल्या प्रमुख प्रवचनकार सन्माननीय उषाताई बोरगे यांनाही माझा सविनय जय भीम. तसेच केंद्रीय शिक्षिका संगीता सन्माननीय संगीताताई गवळी यांनाही माझा सविनय जय भीम. आजच्या कार्यक्रमाचे जे मला अध्यक्ष सांगितले आहे त्याचा मी स्वीकार करते व पुढील कार्यक्रम शांततेने पार पाडण्यास आपण सर्वांनी सहकार्य करावे अशी मी आपणास नम्र विनंती करते. जय भीम. तथागत भगवान गौतम बुद्ध, त्रैतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, तुम्हा आम्हाचे उद्धारकर्ते, मुक्तीदाते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना व यांच्या त्यागाला माझे पंचांग प्रणाम. माता भीमाई, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या त्यागास व यांच्या स्मृतीस माझी त्रिवार अभिवादन. तमाम भारतीयाची मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या 3ऱ्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या अश्वगतीनं चाललेल्या माझा धम्मकार्यास माझं सविनय जय भीम. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या उषाताई बोरगे यांनाही माझं सविनय जय भीम. आजच्या उपस्थित केंद्रीय शिक्षिका यांनाही माझा सविनय जय भीम. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा मनीषाताई अहिरे यांनाही माझा सविनय जय भीम. इथं उपस्थित सर्व समता सैनिक दल, केंद्रीय शिक्षिका आणि उपस्थित सर्व उपासक, उपासिका, बालबालिका यांनाही माझा सविनय जय भीम. जय भीम. दानातून वाढते माणुसकी, सेवेतून मिळतो सन्मान, धम्म कार्यास हातभार लावणाऱ्या दानदात्यांना माझा मनापासून जय भीम. आजचे दानदाते आपले शाखेचे सर्व पदाधिकारी, विभाग शाखेचे सर्व पदाधिकारी आजच्या दानदात्यांना आपल्या संस्थेप्रमाणे
निमित्ताने आपण अल्पोहा दान दात्यांना महापुरुषाच्या प्रतिमेचे पूजन व हस्ते करतो, तरी बौद्ध संस्कार विधी पार पडतो. म्हणून मी आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या सन्मान्य उषाताई बोरगे यांना विनंती करते की त्यांनी तथागताच्या चरणी पुष्प अर्पण करावे. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सर्वांनी तरी सरपंच सीट ग्रहण करायचं नाही. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अभिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरयमज्जपमाजठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोवरे. पूजयामि बुद्धं कुसुमेन नेनं, पुण्येन नेतेन लभामि मोक्षं. पुष्पं विलायति यदा इदं मे, कायो तथा याति विनाशभाव. घनसारत्वदीपेन दीपेन कमलस्विना, तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं. सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिका, सुगन्धिनामवन्देन पूजयामि तथागतं. बुद्धधम्म च संघं सुगतदनुभवा, धातुो धातुकल्पे गमनाय जम्बुदीपे. तेजसपूर्वरे नागलोके चतुर्वे, सभ्ये बुद्धस्य बिम्बे सकलदर्दिसे. केशलोमादि धातु अङ्गे सर्वेऽपि बुद्धं दशवर्गं च. बोधिचेत्यं नमामि, वन्दामि चेत्यं सप्तसप्तठानेषु परिवितरं. शारीरिक धातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा. सकलबीजं विदुरयानं एकरूपं सुजीव. विमलचक्षु गभीरकोशं गौरवर्णं सुखाय. अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम. विरजलज्जं सुजननेतं भीमरावं सरामि, भीमरावं सरामि, भीमरावं सरामि. दिव्य जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व तुम्हामाचे उद्धारकर्ते, मुक्तीदाते, परमपूज्य विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझे त्रिवार अभिवादन. माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या त्यागास व स्मृतीस माझा पंचांग प्रणाम.
तमाम भारतीयांची मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या शाखेच्या तृतीय अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या जलद गतीने चाललेल्या धर्मकार्यास माझा सविनय जय भीम. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख प्रवचनकार उषाताई गोरगे यांना पण माझा सविनय जय भीम. तसेच आजच्या केंद्रीय शिक्षिका बोधाचार्य तसेच रामलेली संगीताताई गवळी यांना पण माझा त्याला केंद्रीय शिक्षिका आहे, बोधाचार्य आहे, रामनेरी आहे, समता सैनिक आहे, शाखेचे पूर्ण टीम, भारतीय बौद्ध महासभेची सर्व टीम यांना पण माझा सविनय जय भीम. तसेच विविध क्षेत्रातून आलेले मान्यवर यांना पण माझा सविनय जय भीम. उपस्थित बालक बालिका उपासक उपासिका यांना पण माझा सविनय जय भीम. आजच्या कार्यक्रमाच्या प्रवचनकार्यांचं स्वागत आमच्या शाखेच्या अध्यक्षा मनीषाताई आहिरे यांना विनंती करते की एक छोटीशी भेटवस्तू देऊन त्यांचे स्वागत करायचे आहे. संपूर्ण जगाला शांततेचा आणि समानतेचा उत्तम संदेश देणारे महाकारुणिक भारतीय घटनेचे एकमेव शिल्पकार विश्वभूषण महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना व यांच्या आदर्श कार्याला यांच्या आदर्श जगाला यांच्या आदर्श विचारांना आपण जगपण घडले. तसेच ज्या ज्या मानवांनी जे आपल्या समाज प्रबोधन केलेले समाज कार्य केलेले आहे त्यापैकी थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले व येथेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी आरक्षणाचे संधी निर्माण करून दिलेले वंचितांना ते आरक्षणाचे राजश्री शाहू महाराज या सर्वांना माझं तेव्हा वंदन. तसेच राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माता रमाई माता भीमाई माता यशोदा या सर्व मातांना माझं तेव्हा वंदन. तसेच या संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षिका आदरणीय ताईसाहेब मीराताई साहेब यांच्याही धर्मकार्याला माझं तेव्हा वंदन. तसेच या संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव साहेब तसेच या संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्याही कार्याला मी तेव्हा वंदन करते. तसेच संपूर्ण भारतभर प्रचार आणि प्रसार करणारी एकमेव संस्था बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या अध्यक्षा झाले यांच्या अध्यक्षा मीराताई आंबेडकर यांना तेव्हा वंदन. तसेच या विभागामध्ये विभाग क्रमांक 4 उल्वे या विभागामध्ये जे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व केंद्रीय शिक्षिका केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य आणि सगळे पदाधिकारी आमच्या वंचितच्या अध्यक्षा आमच्या सामनेताई आणि आता ज्यांनी सूत्रसंचालन केलं ते सर्व आमच्या पदाधिकारी खरोखर खूप सुंदर असं सूत्रसंचालन केलेलं आहे आणि स्वागत पण खूप सुंदर केलेलं आहे त्यांना खूप म्हणजे त्यांचं काय म्हणतात अभिनंदन करते. आणि सर्व ज्या ठिकाणी ज्या शाखेतून संघटनेतून आलेले सर्व पदाधिकारी सर्व आमच्या महिला बालक आणि ज्येष्ठ नागरिक सर्वांना माझा सविनय जय भीम. मग त्यांच्या बालमनावर एवढा परिणाम व्हायचा खूप परिणाम व्हायचा की त्यांना शाळेत जावंच वाटत नव्हतं आणि घरी जाऊन त्या माझ्यामध्ये विचारायचे वडिलांना सुभेदार रामबाबांना विचारायचे की असं का माझ्याशी असं का वागतात बाहेर बसणं पाणी न देणं किंवा अनेक काय गोष्टी असेल विचारायचे. तेव्हा रामजी बाबा काय म्हणायचे बघ भिवा लहानपणात भिवा म्हणत होते तुला या सगळ्या प्रश्नांची उत्तर ज्यावेळेस मिळतील त्यावेळेस तू म्हणजे तुला खूप शिकावे लागेल. मी आता तुला सांगू शकत नाही त्याच्यासाठी तुला खूप खूप शिकावं लागेल शिक्षण घ्यावं लागेल. आणि म्हणून रामजी बाबा सांगत होते का तर सुभेदार रामजी बाबा मिलिटरी मध्ये होते आणि मिलिटरी मध्ये असल्यामुळं मिलिटरीच्या मुलांना
शिक्षण म्हणजे घेणे सक्तीचं शिक्षण घ्यावं लागायचं आणि म्हणून रामजी बाबा सतत सांगत होते. त्यांना म्हणजे सामोरे जावं लागलं. दुसरी गोष्ट आर्थिक परिस्थिती काय बेताचीच होती, कमवणारं कोण नव्हतं. सुभेदार रामजी बाबांची पेन्शन होती, त्या पेन्शनवर काय म्हणजे चालत होते. पुस्तकं वेळेवर मिळत नव्हती, छोट्याशा घरामध्ये राहायचं होतं, लाईट नव्हती, त्यावेळेचे जे काही दिवे असतील लावायचे वगैरे त्याच्यावर अभ्यास करावा लागत होता. परंतु अशाही परिस्थितीमध्ये रामजी बाबांनी खरं सारी दिवाणी खूप शिक्षण घेतलं आणि या परिस्थितीला सामोरे जाता गरिबीला सामोरे गेले, जातीवादाला सामोरे गेले आणि अशा परिस्थितीत शिक्षण घेता 1907 मध्ये ते चांगल्या मार्गाने 10वी पास झाले. त्यावेळेची मॅट्रिक ते 1907 मध्ये त्यांनी पास केलं. आता 7 मध्ये त्यावेळेचं वय काय 16, मुलांचं 15, 16, 17 असेल, मुलींचं 8-9 असलं तरी खूप झालं. पदाधिकाऱ्यांनी समोर यायचं आहे. आशीर्वाद गाथा संपन्न होणार आहे. दान पारमितीला खूप महत्व असते. इथं उपस्थित नाही नरेश राऊत आणि चेतना राऊत ताई, तरी त्यांनी आपल्या शाखेसाठी खुर्च्या दान केल्या, तरी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. सर्वांनी चेतना राऊत आणि नरेश राऊत यांच्यासाठी टाळ्या होऊ द्या. आशीर्वाद गाथा संपन्न होणार आहे. ताईंना विनंती करते की त्यांनी आशीर्वाद गाथा संपन्न करावी. अष्टगुण सचितन बुद्धगुण अनंत धम्मगुण अनंत संघगुण अनंत माता पिता गुण अनंत आचार्य गुण अनंत भवतु सर्वमंगलप्रदं सर्वदेवता सर्वभूतानुभावेन सदा सोती भवन्तु ते भवतु सर्वमंगलप्रदं सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोती भवन्तु ते भवतु सर्वमंगलप्रदं सर्वदेवता सर्वसंगानुभावेन सदा सोती भवन्तु ते इचितं पचितं प्रियं किमवेव समेचतु सर्वे चित्तसंकल्पाचल फलारसोयता आयुर्सम्पत्ति सर्वसम्पत्तिमेव च ततो निवारणसम्पत्ति कीर्णाते समेचतु. साधु 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 नमामि धम्मं नमामि संघं नमामि. जय भीम. सर्वांना पुन्हा एकदा सविनय जय भीम. महापुरुषांना अभिवादन. आणि आज आपण भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक 4 उल्वेनो या शाखेच्या माध्यमातून वर्षावास मालिकेचे 6वे पुष्प गुंफत असताना सन्माननीय उषाताई बोरगे यांनी सिम्बॉल ऑफ द नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या त्यांच्या नियोजित विषयावर आपल्याला सुंदर असे मार्गदर्शन केले. खूप कमी वेळामध्ये ताईंनी आपल्याला सखोल पूर्ण डॉक्टर बाबासाहेबांचा लहानपणापासून पूर्ण त्यांचा जसं जीवनपटच आपल्या समोर मांडलेला आहे. तर तब्बल 9 भाषांचे नॉलेज व 32 डिग्र्या मिळवणारे भारतातील सर्वप्रथम अर्थशास्त्रामध्ये PhD मिळवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आज आपण अनुयायी आहोत. हे आपल्यासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी प्रवाहाच्या विरोधात जाऊन प्रतिकूल परिस्थितीमध्ये 18 तास अभ्यास करून जे त्यांना जातीयवादाचे जे चटके बसले होते त्याच्या विरोधात काहीतरी करून दाखवायचं म्हणून त्यांनी जो अभ्यास केला आणि जे शिक्षण घेतलं ते आपल्यासाठी खरंच खूप आदर्श आहे. डॉक्टर बाबासाहेब हे केवळ सिम्बॉल ऑफ नॉलेज नाही तर सिम्बॉल ऑफ एज्युकेशन, ते शिक्षणाचेही प्रतीक आहे.
कुणाही लहान मुलाला जर कोणत्या आईने जर शिक्षण कसे असावे कसे घ्यावे असे जर विचारले तर आपल्या समोर फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच येतील. असे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो आपल्याला त्यांनी जे जातीयवादाचे जे चटके हे केले, परंतु त्यांनी पुढे जाऊन जो आपल्याला संविधान दिले त्यामध्ये त्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय अशा या चौकटीमध्ये ज्यांनी त्यांना सतत जातीयतेचे चटके दिले आणि सतत त्यांना जी जाणीव करून दिली, आपण जे आपली जात ही जी खालची आहे त्याबद्दल त्यांना हे केलं. परंतु त्यांनी जेव्हा संविधान दिलं तेव्हा त्यांनी सर्वांना समान असे अधिकार दिले. त्यांनी कुठल्याही माझ्या हाती सोपवलं. अखंड विश्वाला शांततेचा महामार्ग देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज, तुम्हा आम्हा सर्वांचे मुक्तिदाते, मार्गदाते, भारतरत्न, भारतीय घटनेचे एकमेव शिल्पकार, विश्वरत्न, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा पंचांग प्रणाम. माता भीमाई, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ यांना माझा त्रिवार अभिवादन. तमाम भारतीयांची मातृसंस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या 3ऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष मीराताई आंबेडकर यांच्या जलदगतीने चाललेल्या धम्मकार्यास माझा सविनय जयही. तसेच आज आपण इथे वर्षावासाचे 6वे पुष्प कुंपत असताना आपल्याला आज लाभलेल्या उषाताई बोरगे या रामनेर आहेत, केंद्रीय शिक्षिका पण आहेत आणि विभाग क्रमांक 13च्या कार्यालय सचिव आहेत. ताई, तुम्ही आज इथे आलात आणि आम्हाला खूप छान सुंदर असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजावून सांगितलं, त्याबद्दल आपले खूप खूप आणि लहान लहान मंगल आभार व्यक्त करते. तसेच आजच्या अध्यक्षा मनीषाताई आहिरे, आपणही आपल्या अध्यक्ष मनोगतातून खूप सुंदर आणि खूप छान असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल ताई आपले पण खूप खूप आभार. तसेच केंद्रीय शिक्षिका गवळीताई, आपण आज या कार्यक्रमात उपस्थित दाखवली त्याबद्दल आपले खूप आभार. तसेच आपले विभाग क्रमांक 4चे सर्व पदाधिकारी, वाटशाखीचे सर्व पदाधिकारी, आपण आपली दानपरिमिता पूर्ण केली त्याबद्दल आपले सर्वांचे खूप खूप आभार. तसेच केंद्रीय शिक्षिका, समता सैनिक, उपासक, उपासिका, बालबालक आणि आपण सर्व आज या कार्यक्रमात आपली उपस्थिती दाखवली आणि या कार्यक्रमाला शोभा आणली, त्यामुळे आपले सर्वांचेच पुन्हा एकदा खूप खूप आभार व्यक्त करते आणि इथंच मी थांबते. थोडा एक विषय तुम्हाला सगळ्यांना सांगायचा होता. आमची विभाग शाखेची मीटिंग झाली सुकापूर इथे. तिथे जिल्हा शाखेचे पदाधिकारी आलेले, तालुका शाखेचे पदाधिकारी आलेले आणि त्यांचे अध्यक्ष आलेले आपले सुशीलजी वाघमारे साहेब. तर त्यांनी हा विषय आपल्याला वर्षावास मालिकेमध्ये सांगावा अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली, कारण आपली दरवर्षाप्रमाणे याही वर्षी धम्मसहल निघणार आहे बौद्धगया इथे. तर त्यांनी सांगितलं की आपल्या सर्व लोकांना ते ज्ञात व्हावं म्हणून त्यांनी मला रिक्वेस्ट केली होती. तर आपली भारतीय बौद्ध महासभेतर्फे एक धम्मसहल जाणार आहे जी बुद्धगयाला असणार आहे. त्याचे जाहिरात पत्रक आपल्याकडे दिलेले आहेत आणि जर कोणी इच्छुक असेल आणि जाण्याची त्याची इच्छा असेल तर त्यांनी नाव आपल्या शाखेमध्ये जरी दिलं तरी आम्ही ते त्यांच्यापर्यंत पोहोचू, कारण त्यांनी सांगितलं जास्तीत जास्त संख्येने आपल्याला धम्मबांधव न्यायचे आहेत. तर जवळजवळ आपले सगळेजण आपलीच लोक असतील आणि आपले भारतीय बौद्ध महासभेचीच लोक आहेत, त्याच्यामध्ये बहुसंख्य लोक यांनी. तर जर कोणाला जायचं असेल, इच्छुक असतील आणि त्यांना जर नावं द्यायची असतील तर ते आपल्या विभाग शाखेतल्या कोणत्याही पदाधिकाऱ्याकडे दिलं. आता तुम्हाला सगळ्या पदाधिकाऱ्यांची ओळख तर झालेलीच आहे, तर त्यानुसार जर तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवलं तर आम्ही पुढे पोहोचू. म्हणजे असं नाही की ती जी लोक येणार आहेत ती बाहेरचा कोणी असेल जो आपला सभासद नसला तरी चालणार आहे, फक्त त्याला आपला धम्म समजून घेण्याची एक आवड असली पाहिजे आणि त्याच्यासाठी त्याच्या मनापासून ती उत्स्फूर्तता निर्माण जर होत असेल तर असा कोणीही आपल्या ट्रिपमध्ये सहभागी होऊ शकतो. जर तुम्हाला बघायचे असतील तर पत्रक आपण आणलेले आहेत, ज्यांना ज्यांना हवेत त्यांनी घ्या. ते सर्वांपर्यंत माहिती जर पोहोचवा. जर आपल्याला जाताना नाही आलं तर आपल्या निमित्ताने, आपल्या यांनी संदर्भाने जर दुसरा कोणतरी गेला तर तो जे आपले पर्यटन स्थळ बघणार आहे किंवा जे धार्मिक स्थळ आपली जे बघणार आहे त्याच्यातून जे त्याच्या पदरी पडेल
ते त्याच्या प्रारब्धात आपल्याला पण मिळेल. त्यामुळे आपण स्वतःला जरी जाता नाही आलं तरी आजूबाजूच्यांना नक्की कळवा आणि ते जात असतील तर त्यांना जाण्यासाठी उद्युक्त करा. अजून दुसरी गोष्ट की आपण दर रविवारी जो कार्यक्रम घेतो त्या कार्यक्रमाची बातमी आपण ग्लोबल महाराष्ट्र या न्यूज चॅनलवर देतो आणि ती न्यूज जवळजवळ सगळीकडे बघितली जाते, तालुकाभर बघितली जाते, जिल्ह्याभर बघितली जाते, नवे नवे तर महाराष्ट्रभर ती पसरते. आता त्या अनुषंगाने आपण सर्वजण जर त्याचे सभासद झालात, त्या चॅनलला सबस्क्राईब केलं आणि बेल आयकॉन जर दाबलं तर आपला जो कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमाची नोटिफिकेशन तुम्हाला प्रत्येक वेळेला येत जाईल आणि टीव्हीवर आपले सगळे कार्यक्रम प्रसारित होतात त्याबद्दल माहिती मिळेल. जर कोणाला जमत नसेल तर आपल्या पदाधिकाऱ्यांपैकी सांगा, आम्ही तुम्हाला सबस्क्राईब कसं करायचं किंवा पुढे कसं त्याच्यामध्ये ऍड व्हायचं ते सांगू. पण प्रत्येकाने तो चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपण सगळीकडे दिसू आणि आपला कोपर बुद्धविहार झाला, वहाळ बुद्धविहार हा अख्खा पूर्ण महाराष्ट्रावर पोहोचेल. कारण तिकडून सध्या रिप्लाय यायची सुरुवात झाली आहे. ग्लोबल महाराष्ट्र म्हणून चॅनल आहे आणि त्याच्यावरती सतत बातम्या चालू आहेत. माझ्या तालुका शाखेच्या ग्रुपवर आणि जिल्हा शाखेच्या ग्रुपवरती बातमी पडते. तिकडून सगळीकडून रिप्लाय यायची सुरुवात झाली. फक्त आपले सभासद जर वाढले तर जास्तीत जास्त संख्येने त्याचा प्रसार आणि प्रचार होईल आणि आपला विहार पूर्ण महाराष्ट्रभर पोहोचेल. त्यामुळे सर्वांनी तो चॅनल पण सबस्क्राईब करावा. आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती की आपली सभासद नोंदणी मोहीम चालू आहे. त्याच्यासाठी आपण प्रत्येकाने एक फोटो घेऊन यायचा आहे आणि आपल्या इथे असलेला फॉर्म भरायचा आहे. जर कोणी फोटो आणले असतील तर ते आता जमा करा आणि फॉर्म घेऊन जा. त्याच्यामध्ये आपण सभासद नोंदणी मोहीम 29 ते 26/10 पर्यंत चालू ठेवलेली आहे. कधीही आपण सभासद होऊ शकता. जे आहेत सभासद त्यांचाही कार्यकाल संपलेला आहे त्यामुळे त्यांनी नव्याने ते करायचे आहेत. म्हणजे आपण समजतो की मी भरला होता फॉर्म पण त्याचा आता कार्यकाल संपला, 1 वर्षाचा जो असतो तो संपलेला आहे आणि ज्यांनी आजीव घेतलेला आहे त्यांचा मग तो चालू आहे फक्त. त्यामुळे सगळ्यांनी तो रिन्यू करावा असं मी सर्वांना संस्थेच्या वतीने आवाहन करतो आणि हा कार्यक्रम आता सरणोत्तर घेऊन संपेल असं मी जाहीर करतो. मी ताईंना विनंती करतो की त्यांनी सामूहिक